नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत पुराणाला सुरुवात केलेली आहे. आजचा एपिसोड भागवत कथा पुराण एपिसोड 5ला मी सुरुवात करते. प्रथम स्कंदाला आपण सुरुवात केलेली आहे. या एपिसोडमध्ये आपण काय काय बघणार आहोत हे आपण थोडक्यात बघूया. विदुराचा पुनर्जन्म आपण जाणून घेणार आहोत. प्रारब्धाचे कर्माचे प्रकार आपण जाणून घेऊया. विदुराने धृतराष्ट्राला काय उपदेश केला हे आपण बघूया. नंतर हस्तिनापुरामध्ये अनेक अपशकुन व्हायला लागले तेव्हा धर्मराजांनी काय निर्णय घेतला हेही आपण बघूया आणि बरंच काही. तेव्हा भागवत कथा पुराण एपिसोड 5ला मी सुरुवात करते. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम मंगलाचरण म्हणून सुरुवात करते. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्मताम्. समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगन्वीतपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादि हननं कुन्ती तनूजामनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विदुर महाराज तीर्थयात्रा करून हस्तिनापुरामध्ये आले. त्या तीर्थयात्रेमध्ये मैत्रेय ऋषींनी त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती करून दिली. विदुरांची पूर्वजन्म कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया. ते पूर्वजन्मी साक्षात यमराज होते बर का. विदुर हे पूर्वजन्मी साक्षात यमराज होते. झालं काय की काही चोरांनी एका राजाच्या राजमहालातून अनेक प्रकारची संपत्ती लुटली आणि आता ती संपत्ती कुठे ठेवावी, सुरक्षितपणे लपवून ठेवावी याचा ते विचार करू लागले. आणि मग त्यांनी एका आश्रमामध्ये म्हणजे ऋषींच्या एका आश्रमामध्ये ती सगळी संपत्ती तिथे ठेवायची ठरवली. मांडव्य ऋषींचा तो आश्रम होता आणि त्यामध्ये चोरांनी सगळी संपत्ती जी चोरलेली होती ती तिथे नेऊन लपवली. मांडव्य ऋषींना बिचारांना काहीच कळलं नाही, कारण त्यावेळेला ते उग्र तपस्या करत होते, ध्यानस्थपणे ते बसलेले होते. परंतु झालं काय की काही तासातच राजाच्या सैनिकांना सुगावा लागला की आश्रमामध्ये सगळी संपत्ती आहे. मग त्यांनी गेले, त्यांनी बघितलं तर खरोखरच त्यांना तिकडे संपत्ती मिळाली. मग त्यांनी मांडव्य ऋषींना पकडलं आणि राजासमोर आणून दिलं, कारण पुरावा तर त्यांना मिळालेलाच होता.
राजांनी पण तिथे संपत्ती मिळाली हे समजल्यामुळे त्यांनी मांडव्य ऋषींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मांडव्य ऋषी अगदी गोंधळून गेले. काय झालं काय नाही झालं काही त्यांना कळलेलं नव्हतं. अतिशय त्यांना खरं तर मनापासून राग आला होता की राजांनी आपल्यासारख्या तपस्वीला मृत्यूदंड द्यायची कसे काय त्यांनी धाडस केलं असं त्यांना वाटून गेलं. परंतु झालं काय, काहीही केल्या मांडव्य ऋषींच्या प्रखर तपस्येमुळे त्यांच्या भोवती जे दिव्य वलय झालेलं होतं त्याच्यामुळे, त्या उग्र तपस्येमुळे त्यांचा जीव काही जाता जाईना. आणि मग मांडव्य ऋषी चिडून राजाला म्हणाले, थांब, तू कसला प्रयत्न करतोस मला मृत्यूदंड द्यायचा? मी प्रत्यक्ष यमराजालाच विचारतो हे काय. मला माझ्यासारख्या तपस्वी ऋषींनी काहीही अपराध केलेला नसताना त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायचीच कशाला? त्यांनी यमराजाला विचारलं. तेव्हा यमराजांनी त्यांना असं म्हटलं की तुम्ही पूर्वीच्या जन्मामध्ये 3 वर्षाचे असताना तुम्ही एका फुलपाखराला तुमच्याकडनं मारलं गेलेलं होतं. त्यामुळे त्या कर्मासाठी हा मृत्यूदंड देण्यात आलेला आहे. मांडव्य ऋषींनी हे ऐकलं आणि ते अतिशय संतप्त झाले. ते म्हणाले, माझ्या संचितामध्ये मी अगदी लहान असताना अजाणतेपणे जे कर्म घडलं ते कसं काय मुळात पाप कर्म म्हणून संचितामध्ये जाऊन बसलं? हेच मला मुळी योग्य वाटत नाही. ते काही नाही, मी आजपासून तुला आज्ञा देतो की संचितामध्ये कोणत्याही व्यक्तीची लहानपणाची कर्म आणि त्या व्यक्तीनं जर अगदी अजाणतेपणानं काही कर्म केली असतील तर त्याची कर्मफळ संचितामध्ये जाऊन पडणार नाहीत. हा जो नियम आहे तो आता लक्षात ठेवायचा. आणि मग त्यांनी यमराजाला असा शाप दिला की अशी चुकीची शिक्षा तुम्हाला दिल्यामुळे तुला आता मनुष्य लोकी जन्म घ्यावा लागेल. पृथ्वी लोकामध्ये काही काळ तुला वास्तव्य करावं लागेल. आणि मग यमराजांचा पृथ्वी लोकावर विदुर म्हणून जन्म झाला. ते जेव्हा पृथ्वी लोकावर मनुष्य रूपाने राहत होते तेव्हा अर्यमाने हा जन्म मृत्यूचा म्हणजे मृत्यूच्या जबाबदारीची त्यांनी सगळी ती धुरा आपल्या अंगावर तेव्हा घेतलेली होती. आपण मागच्या एपिसोडमध्ये कर्मविपाक सिद्धांत म्हणजे काय ते बघितलं. काय येते थोडक्यात कर्मविपाक म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक पूर्वीच्या आजच्या जन्मामध्ये जी काही कर्म केली असतील आणि ज्याची फळं भोगायची राहिली असतील ती सगळी संचितामध्ये जाऊन जमा होतात. हा तो कर्मविपाक सिद्धांत. आता आपण प्रारब्धाचे काय काय प्रकार पडतात ते आपण बघूया. इच्छा प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार कार्य घडणं. मुळात प्रारब्ध म्हणजे काय तर माझ्या आत्ताच्या या जन्मामध्ये माझ्या संचिताच्या पेटीतील जो काही कर्मफळांचा भोग माझ्या वाटेला आत्ता आलेला आहे, ज्याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे, ते म्हणजे प्रारब्ध. इच्छा प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे कार्य घडणं. अनिच्छा प्रारब्ध म्हणजे इच्छेविरुद्ध आपल्याला बऱ्याच वेळेला कर्म करावी लागतात, त्याला अनिच्छा प्रारब्ध असं म्हटलं जातं. परेच्छा. परेच्छा प्रारब्ध म्हणजे जेव्हा इतरांच्या आज्ञेप्रमाणे किंवा इतरांच्या इच्छेप्रमाणे आपल्या हातून कर्म घडतात त्याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध. त्यानंतर तीव्र प्रारब्ध. हे जे तीव्र प्रारब्ध आहे ते
व्यक्तीच्या तपस्या, उपासना, प्रार्थना, पूजा या सगळ्या कर्मांनी ते कमी व्हायला मदत होते. मंद प्रारब्ध जे असेल ते नामस्मरणानं नष्ट होऊ शकतं आणि अति तीव्र प्रारब्ध जर का असेल तर ते मात्र व्यक्तीला भोगावंच लागतं. मग आता हा जो अव्याहतपणे संचितातील कर्मफळ भोगत राहण्यासाठी म्हणून मनुष्याला पुन्हा 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 जन्म मरणाचा फेरा हा सहन करावा लागतो, त्याच्यावर मग उपाय काय? तर अध्यात्माप्रमाणे बर का, अध्यात्माप्रमाणे जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे व्यक्तीने आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेणं. आत्मज्ञान हा केवळ एकमेव उपाय संचित शून्य करण्याकरता आहे आणि त्यामुळे मनुष्याचा जन्म मरणाचा फेरा चुकतो. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा मनुष्यानं अतिशय जबाबदारीनं निष्काम कर्म करत लोककल्याणार्थ आपला देह झिजवून आणि मनामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता प्रत्येक व्यक्ती ही ईश्वर स्वरूप आहे या जाणीवेनं माया ममता त्याच्यामध्ये काठोकाठ ओसांडून वाहिली पाहिजे. अशा भावनेनं त्यानं जीवन जगलं तर त्या आत्मज्ञान आणि त्याच्या वर्तणुकीमुळे त्याचं सगळं संचित हे नष्ट होऊन जातं आणि मग त्यामुळे संचित नष्ट झाल्यामुळे जेव्हा त्याला मरण प्राप्त होतं तेव्हा त्याच्या स्थूल देहाचा नाश होतो आणि संचिताचं ओझं कर्मफळाची पेटी त्याच्या जीवात्म्यावर नसल्यामुळे, तो भार नसल्यामुळे, ते शून्य झाल्यामुळे आता त्याला पुन्हा जन्म मरण घ्यावं लागत नाही. हे केव्हा होईल? संचित जेव्हा शून्य होईल तेव्हा. आणि संचित बरोबर काय इक्वेशन आहे? प्रारब्ध अधिक अनारब्ध. मागच्या एपिसोडमध्ये जे उदाहरण घेतलंय तेच आपण बघूया. माझं एकंदर संचित 100 होतं, त्यापैकी 20 मला आत्ताच्या प्रारब्धाला कर्मफळ भोगण्यासाठी दिलेली आहेत. म्हणजे उरले किती संचितामध्ये? 80. 20 अधिक 80 बरोबर 100. पण आता या अनारब्ध 80 मध्ये या ह्या जन्मातली फळं पण जाऊन बसतात. तर त्यामुळे हे टोटल जे संचित आहे ते शून्य होण्यासाठी प्रारब्ध हे शून्य होतं. 20 हे जे कर्मफळ मला मिळालेली आहेत ती या जन्मीचा भोग भोगून प्रारब्ध शून्य होतं. परंतु अनारब्धाचं काय? तर त्याचा नाश केवळ आणि केवळ आत्मज्ञान प्राप्ती न होऊन पूर्णपणे संचित जेव्हा शून्य होतो तेव्हा आणि तेव्हाच मनुष्याच्या पाठीमागे लागलेला हा जन्म मरणाचा फेरा हा नष्ट होतो. आणि आत्मज्ञानीला मृत्यूनंतर कोणती गती मिळते? आणि कर्मठ म्हणजे कोण? की जे सत्कर्म करत आलेले आहेत परंतु ज्यांना अजून आत्मज्ञान झालेलं नाही असे कर्मठ. या दोघांना मृत्यूनंतरची वेगवेगळी गती मिळते, म्हणजे वेगवेगळ्या मार्गानं त्यांना जावं लागतं. भगवद्गीता अध्याय 8 मध्ये अक्षर ब्रह्म योगामध्ये श्लोक 23 ते 26 यामध्ये मनुष्याला मृत्यूनंतर कोणते 2 मार्ग असतात उपलब्ध ते सांगितलंय. एक आहे पितृयान मार्ग. पितृयान मार्ग हा सत्कर्म करणाऱ्यांसाठी, कर्मठ लोकांसाठी, कर्मकांड करणाऱ्यांसाठी हा उपलब्ध आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे तो आहे देवयान मार्ग. तो आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त केलाय अशा आत्मज्ञानींसाठी देवयान मार्ग आहे. दोन्ही मार्ग
वेगवेगळे आहेत. देवयान मार्ग ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालाय तो कसा त्याचा प्रवास होतो, अग्नी म्हणजे शरीराला अग्नी देऊन, मग ज्योती, मग दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायणाचे 6 महिने, आणि तो त्यानंतर ब्रह्मलोकाला जाऊन मिळतो. पुन्हा त्याला जन्म मरण लागत नाही. त्यामध्ये कोणते लोक तो पार करतो? संवत्सर लोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, विद्युत, वरुण, इंद्र, प्रजापती. नंतर आहे पितृयान मार्ग, ज्याला आत्मज्ञान नाही परंतु ज्यानं सगळी सत्कर्म करून आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. तो कसा, त्याचा मार्ग कोणता आहे? तर जेव्हा त्याला अग्नी दिला जातो तेव्हा धूर रात्र, कृष्ण पक्षमध्ये, दक्षिणायनामध्ये 6 मध्ये, आणि मग तो चंद्रलोकाला जाऊन मिळतो. निष्काम कर्माची फळ ही सुद्धा संचितामध्ये मागे जाऊन पडत नाहीत. म्हणजे जेव्हा मनुष्य लोकहितार्थ किंवा लोक कल्याणार्थ काही काम करतो आणि ती निष्काम म्हणजे त्या कर्मापासून कोणत्याही फळांची जेव्हा तो अपेक्षा ठेवत नाही तेव्हा ती निष्काम कर्म समजली जातात. आणि तेव्हा त्या कर्मांची फळ संचितामध्ये जाऊन पडत नसल्यामुळे त्या कर्मांचं बंधन किंवा फळ किंवा त्याचे परिणाम हे त्याला भोगावे लागत नाही. म्हणजेच काय आपल्या लक्षात येतं, तर आपण आसक्ती ठेवून, बर का, आपण आसक्ती ठेवल्याने, इच्छा ठेवल्याने, वासना ठेवल्याने जे कर्म करतो त्याची कर्मफळ ही संचितामध्ये जाऊन पडतात. केवळ आत्मज्ञानानंच संचित शून्य होऊ शकतं. आता कर्माचे काय प्रकार पडतात ते पण आपण बघूया. शुक्ल कर्म, बर का, शुक्ल कर्म म्हणजे शुभ कर्म, त्याची शुभ कर्मांची कर्मफळ ही शुभ चांगली असतात. मग असे जे शुक्ल कर्म करतात त्यांची गती काय आहे, तर त्यांना देवादिकांची योनी किंवा स्वर्ग प्राप्ती होते. मग येतं अशुक्ल कर्म. अशुक्ल कर्म म्हणजे अशुभ कर्म, ज्यानं आयुष्यभर नुसती पाप कर्म, वाईट कर्म केलेली आहेत, त्याची कर्मफळ कशी जमा होतील, तर सगळी वाईट कर्मफळ जमा होतील. आणि मग गती कोणती मिळेल, तर अशा मनुष्याला आसुरी योनी मिळेल किंवा नरकामध्ये जावं लागेल. मग त्यानंतर येतो प्रकार शुक्ल कर्म, कृष्ण कर्म. म्हणजे काय, काही शुभ कर्म, काही अशुभ कर्म. म्हणजे काही वेळेला आपण, बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्यामध्ये बरीच चांगली कर्म पण आपल्या हातून घडतात, पण त्याच बरोबरीनं काही अयोग्य कर्म सुद्धा घडू शकतात. तेव्हा त्या कर्मांची फळं ही मिश्र असतात. आणि अशा व्यक्तीला गती कोणती मिळते, तर मनुष्य जन्म पृथ्वी लोकावर त्याला जन्म मिळतो. आणि चौथा प्रकार आहे अशुक्ल अकृष्ण कर्म, म्हणजेच निष्काम कर्म. कर्मफळ संचितामध्ये जमा होत नाहीत. आणि मग गती काय, तर गती त्याला आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तो जर निष्काम कर्म करत असेल तर त्याला पुन्हा जन्म नाही. कर्मांचे अजूनही काही प्रकार आहेत. कर्म म्हणजे ज्याची त्याची विहित कर्म, आपापली कर्तव्य. विकर्म, विकर्म म्हणजे पापकर्म. अकर्म म्हणजे आसक्ती विरहित कर्म केलं जातं, त्याला अकर्म असं म्हटलं जातं. आता या निष्काम किंवा आसक्ती विरहित अकर्मावरून मला तुम्हाला एक छोटी कथा सांगावीशी वाटते. विद्यारण्य स्वामी वैयक्तिक दृष्ट्या ते साक्षात
आत्मज्ञानी होते, विरक्त संन्यासी होते. पण असं असून सुद्धा त्यांना स्वतःला त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, लोभासाठी म्हणून त्यांना काहीही, अजिबात काहीही मिळवायची जराही इच्छा नव्हती. परंतु तरी सुद्धा समाजाच्या भल्यासाठी हा महात्मा अत्यंत निर्लेप आणि निर्लोभ वृत्तीने अहोरात्र झटला. राजकारणामध्ये स्वामी विद्यारण्यांनी सक्रियपणे भाग घेतला आणि त्यामध्ये केवळ आणि केवळ लोककल्याणाचा विचार फक्त त्यांनी केला. ते स्वामी विद्यारण्य. जन्म 1296, मृत्यू 1391. जन्म कर्नाटकामध्ये पंप क्षेत्र येथे. वडिलांचं नाव मायनाचार्य, आई श्रीमती देवी. त्यांचे शिक्षण कामाकोटी पीठाचे अध्यक्ष विद्यातीर्थ गुरु यांच्याकडे झालं. सगळ्यांचं त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झाल्यानंतर गुरूंनी सगळ्या शिष्यांना एक प्रश्न केला की आता या शिक्षणानंतर तुमचं पुढील ध्येय काय आहे. प्रत्येकाने बरीच काय काय उत्तरं दिली. स्वामी विद्यारण्य म्हणाले, सर्वप्रथम मी माझ्या राज्याला पारतंत्र्यामधून मुक्त करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या शिक्षणाचा त्यासाठी उपयोग करण्यासाठी मी झटीन. कारण तेव्हा त्यांचं राज्य पारतंत्र्यामध्ये होतं. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन असं त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी तुंगभद्रा नदीच्या किनारी 12 वर्ष कठोर तपस्या केली आणि साक्षात भुवनेश्वरी देवी त्यांच्यावर प्रसन्न झाल्या आणि त्यांनी विद्यारण्य स्वामींना दर्शन दिलं. त्यांनी विचारलं, बोल वत्सा, तुला काय देऊ. तेव्हा विद्यारण्य स्वामींनी सांगितलं की मला स्वतःपुरतं काहीही नकोय, मला आपल्या भूमातेला पारतंत्र्यातून मुक्त करायचं आहे. तेव्हा भुवनेश्वरी देवी मातेनं त्यांना सांगितलं की त्यासाठी तुला विधिव्रत संन्यास घ्यावा लागेल. मग त्यांनी शृंगेरी मठाचे भारती कृष्ण तीर्थ स्वामी यांच्याकडून विधिव्रत संन्यास दीक्षा घेतली आणि काही दिवसातच त्यांच्याकडे 2 युवक भेटायला आले. हरिहर आणि बुक्कारिया अशी त्यांची नावं होती. ते संगम राज्याचे राज्यपुत्र होते. त्यांचं राज्य परकीयांनी हस्तगत केलेलं होतं आणि त्यांना पुन्हा एकदा आपलं स्वतंत्र राज्य उभारण्याची इच्छा होती. स्वामी विद्यारण्यांकडे ते त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून आलेले होते. विद्यारण्य स्वामींनी त्यांना उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या 2 तरुण राजपुत्रांनी तरुणांची फौज उभारली आणि आपलं राज्य त्यांनी मुक्त केलं. पंप क्षेत्र येथे 1336 मध्ये त्यांनी विजयनगर साम्राज्याची गुढी उभारली. त्यानंतर तिथे त्या साम्राज्यामध्ये विद्यारण्य स्वामींनी मुख्यमंत्री म्हणून अत्यंत जबाबदारीनं त्यांची कर्तव्य पार पाडली. त्यांना संपत्तीची लालसा नव्हती, ना सत्तेचा मोह होता, पण लोकांचं भलं करण्यासाठी ते राजकारणामध्ये उतरलेले होते आणि लोककल्याणाचा विचार त्यांनी सतत मनामध्ये ठेवला. बरेच वर्ष तिथे काम करून मग त्यांनी त्यातून निवृत्ती घेतली आणि मग ते शृंगेरी मठाचे 12वे शंकराचार्य मठाधिपती म्हणून तिकडे नियुक्त झाले. अद्वैत वेदांत सिद्धांतावर त्यांनी अनेक अप्रतिम अशी ग्रंथ लिहिलेले आहेत. पंचदशी हा त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ आहे. अशा या निष्काम संन्यस्त कर्मयोगी स्वामी विद्यारण्यांना माझं मनापासून अभिवादन.
आता आपण वळतोय भागवत कथेकडे. विदुराचा उपदेश. विदुर तीर्थयात्रेहून आले आणि मग इकडे कौरवांची संपूर्ण हानी झालेली होती आणि पांडवांनी हस्तिनापुरामध्ये राज्य प्रस्थापित केलेलं होतं. पांडवांच्या राज्याच्या छत्रछायेखाली आता धृतराष्ट्र आणि गांधारी हे राहत होते. तेव्हा काही दिवसांनी विदुरांनी धृतराष्ट्राला जवळ बोलवून उपदेश केला. त्यांनी सांगितलं, आता तुमचं वय बरंच झालेलं आहे, शिवाय तुमचे सगळे पुत्र युद्धामध्ये मारले गेलेले आहेत आणि आता पांडवांच्या आश्रयाखाली तुम्हाला दिवस कंठावे लागत आहेत. तुम्ही आता तुमच्या शरीराचा, या संपत्तीचा, या माया मोहाचा आता तुम्ही लोभ सोडावा आणि राज्य त्यागून तुम्ही उत्तर दिशेकडे जावं, असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता हे सगळे ममतेचे, शरीराचे, वासनांचे हे सगळे जे भोग आहेत, त्याची लालसा आता तुम्ही सोडून द्यावी. मग त्यानंतर धृतराष्ट्राने विदुरांचा उपदेश मानला. ते आणि गांधारी उत्तराखंडाकडे निघून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा धर्मराजाने बघितलं की आपल्या ह्याच्यामध्ये राजमहालामध्ये त्यांना धृतराष्ट्र आणि गांधारी आणि विदुर कोणीच दिसले नाही, तेव्हा ते अगदी दुःखी झाले की हे गेले तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडला. ते चिंतेमध्ये असताना महर्षी नारद तिकडे आले आणि ते म्हणाले की तू काही चिंता करू नकोस. ते गंगेच्या काठी सप्तस्त्रोत या ठिकाणी ऋषींच्या आश्रमामध्ये ते गेलेले आहेत. ते आता तिथे फक्त पाणी पिऊन राहत आहेत. चित्तामध्ये आता त्यांच्या कोणत्याही वासना राहिलेल्या नाहीत. मन संपूर्णपणे शांत चित्त झालेलं आहे. तेव्हा आता तू त्यांच्याकडे परतीकडे जाऊन त्यांच्या मार्गामध्ये विघ्न आणू नयेस, अशी माझी विनंती आहे. आजपासून बरोबर 5व्या दिवशी, बर का, आजपासून बरोबर 5व्या दिवशी धृतराष्ट्र आपल्या शरीराचा त्याग करेल. अग्नीमध्ये त्याचं शरीर जळून जाईल आणि त्यामुळे गांधारी सुद्धा अग्नी प्रवेश करून आपला देहत्याग करेल. अगदी त्याचप्रमाणे सगळं घडलं. मोठ्या आगीमध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी देहत्याग केला आणि विदुर तिकडनं बाहेर पडले. पांडवांचं राज्य तिथे सुरक्षितपणे चालू झाल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण काही काळ तिकडे राहिले आणि मग ते द्वारकेला परत गेले. आता द्वारकेला ते काय करणार आहेत हे बघण्यासाठी म्हणून खरं म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांशिवाय एकही दिवस जाऊ शकत नसल्यामुळे, त्यांना सगळं व्यर्थ वाटत असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी म्हणून ते पण द्वारकेला अर्जुन निघून गेले. इकडे धर्मराजाला हस्तिनापुरामध्ये अनेक अपशकुन जाणवू लागले. मग ते भीमाला म्हणाले, अरे अर्जुन द्वारकेला जाऊन आता 7 महिने होत आले, अजून कसा तो आला नाही, काही कळत नाही. या विचारामध्ये ते असतानाच अर्जुन तिथे आला. अत्यंत दुःखी आणि शोकाकुल अवस्थेमध्ये तो धर्मराजांना म्हणाला की यदूंचा संपूर्णपणे नाश झालेला आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठ गमन केलेलं आहे. ज्या दिवशी भगवंतांनी आपलं शरीर त्यागून वैकुंठ गमन केलं त्याच दिवशी, बर का, त्याच दिवशी कलियुगाला सुरुवात झाली. आता या यादवांचा नाश हा कसा काय झाला
ते आपण बघू. सगळे 100च्या 100 कौरव मारले गेले हे सांगण्याचं धैर्य धर्मराजाकडे नव्हतं. धृतराष्ट्र आणि गांधारीला हे कसं सांगू या चिंतेनं ते घाबरून गेले होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णांना पुढे केलं आणि त्यांच्यावर ते सांगण्याची जबाबदारी टाकली. भगवंतांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा गांधारी अतिशय शोकव्याकुल झाली आणि त्या अवस्थेमध्ये, शोकाकुल अवस्थेमध्ये तिनं भगवंतांना दोषी ठरवायला सुरुवात केली, त्यांना दूषण द्यायला सुरुवात केली. हे सगळं भगवंता, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. हा सगळा संहार तू टाळू शकला असतास, पण ते तू केलं नाहीस, असा आरोप ती भगवंतांवर करू लागली. तेव्हा भगवंतांनी तिला समजावलं की मी तह करण्यासाठी, समजुतीची बोलणी करण्यासाठी मी तुझ्या पुत्रांना भेटलेलो होतो. आम्हाला युद्ध नको होतं, हा संवार आम्हाला नको होता. तुझ्या मुलांच्या दुराग्रहामुळे हा सगळा युद्ध आणि संवार झगडलेला आहे. तुम्ही जर वेळच्या वेळी तुमच्या पुत्रांवर आवर घातला असता तर ती वेळ आली नसती. आणि शाप मला म्हणशील, देणार असशील तर शापाचं म्हणशील तर तू मला काही सांगू नकोस, कारण गांधारीनं लगेच त्यांना शाप देऊन टाकलेला होता की जसा आमच्या वंशाचा ऱ्हास झाला, बरोबर श्रीकृष्णा मी तुला शाप देते, बरोबर 36 वर्षांनंतर तुमचे यदुवंशी यादव हे एकमेकांमध्ये लढून सगळ्याच्या सगळा यादव वंश हा याचा संवार होईल असा मी शाप देते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शापाचं म्हणशील तर हे असं घडणारच आहे याची मला कल्पना आहे. आणि अगदी त्याच प्रमाणे यादवांचा नाश घडून आला. झालं काय की एकदा काही ऋषी मुनी द्वारकेमध्ये एका पिंडरक नावाच्या पवित्र ठिकाणी यज्ञ याग करण्यासाठी गेलेले होते. तेव्हा या यदुपुत्रांनी जांबवतीचा मुलगा साम, आता जांबवती ही भगवान श्रीकृष्णांची पत्नी आणि त्यांचा मुलगा तो साम, जांबवतीचा मुलगा साम याला यदुपुत्रांनी स्त्री वेश त्यांना धारण करायला लावलं. आणि मग स्त्री वेशातल्या या सांबाला, म्हणजे या मुलाला त्यांनी ऋषीमुनींच्या समोर उभं केलं आणि थट्टा करावी या हेतून त्यांनी विचारलं, काय हो, ही आमची तरुण स्त्री गर्भवती आहे, कारण तिच्या पोटामध्ये त्यांनी हे उभारलेलं होतं, आतमध्ये दांडुकासारखं त्यांनी लपवलेलं होतं. तेव्हा त्यांनी विचारलं की ही गर्भवती आहे आणि हिला मुलगा होईल की मुलगी होईल. तेव्हा ऋषीमुनींनी ते सगळं ओळखलं आणि ते अतिशय त्रस्त झाले, कारण ते त्यांना यज्ञयागाच्या कार्यामध्ये विघ्न आणत होते. त्यांनी शाप दिला की तुमच्या या तरुण स्त्रीला लोखंडी सूळ ती जन्माला घालेल आणि तिला मुलगा किंवा मुलगी होईल हे सांगू नका, तिला लोखंडी सूळ होईल आणि ते तुमच्या सगळ्यांच्या नाशाला कारणीभूत ठरेल. खरोखरच सांबाच्या पोटामधून एक लोखंडी सूळ बाहेर पडलं. त्या सुळाचे यदुपुत्रांनी तुकडे तुकडे केले आणि पाण्यामध्ये त्यांनी घाबरून टाकून दिले. एक लोखंडी तुकडा मात्र तसाच्या तसा राहिला. तो एका माशानं तो छोटासा लोखंडी तुकडा गिळला आणि बाकीच्या तुकड्यांचे किनाऱ्यावर ते परत आले आणि त्याचे उंचच्या उंच तीक्ष्ण अशा लोखंडी काठ्या त्या किनाऱ्यावर
त्यातनं उगवल्या. मग जरा नावाच्या मच्छीमाराने माशाच्या पोटातील लोखंडाचा तुकडा त्याच्या हाती लागला. त्यानं काय केला, तो लोखंडाचा तुकडा त्यानं त्याच्या बाणाला लावला आणि त्यानं तो बाणाला लावला. इकडे श्रीकृष्णांनी त्यांना ते सगळं अंतर्ज्ञानानं कळून चुकलेलं होतं की यदूंचा नाश हा अटळ आहे. आता आपली वैकुंठ गमनाची वेळ आलेली आहे. म्हणून ते शांतपणे एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसले होते. तेव्हा या जरा नावाचा जो पारधी होता तो जेव्हा तिथे आला अरण्यामध्ये, तेव्हा भगवंतांचा पाऊल किंवा तळवा त्याला हरणासारखा वाटला आणि त्यानं विषारी बाण त्यामध्ये टाकला. विषारी बाणामुळे भगवान श्रीकृष्ण जखमी झाले. तो पारधी त्यांच्या जवळ गेला आणि बघतो तर काय की ते साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. तो अतिशय रडू लागला. चुकून त्याच्याकडनं हे घडलेलं होतं. तो वारंवार त्यांची क्षमा मागू लागला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले की तू काळजी करू नकोस, हे विधी लिखितच होतं. मी राम जन्मामध्ये बर का, मी राम जन्मामध्ये वालीला पाठीमागून मारलेलं होतं आणि तेव्हा तू जरा हा तेव्हा वाली होता. शिवाय एकदा दुर्वास ऋषी, अशी पण कथा सांगण्यात येते की एकदा दुर्वास ऋषी भगवंतांच्या द्वारकेमध्ये भगवंतांचा पाहुणचार घ्यायला म्हणून गेलेले होते आणि ते निघण्याच्या वेळेला त्यांच्या आज्ञेप्रमाणे भगवंतांनी पायसम म्हणजे खीर त्यांच्या अंगाला लावायला सुरुवात केली. पण झालं काय की त्यांच्या तळव्याला भगवंतांना ती खीर लावायचं धाडस झालं नाही, कारण ती प्रसाद रूपी खीर होती आणि ती तळव्याला कशी लावू असा प्रश्न त्यांना पडलेला होता. परंतु दुर्वास ऋषींना त्याचा अतिशय राग आला आणि ते म्हणाले की तू माझ्या तळव्याला खीर लावायची राहून गेलेली आहे, तुझा मृत्यू सुद्धा या तळव्याला जखम होऊ शकेल असं त्यांनी त्याला सांगितलेलं होतं. धर्मराजाने जाणलं की आता भगवंतांचं वैकुंठ गमन झालेलं असल्यामुळे आता इथे कलियुग आता आलेला आहे. तेव्हा त्या पांडवांनी असा निर्णय घेतला की आता राज्य आपण परीक्षिताच्या हाती सोपवून द्यावं आणि आपण आता स्वर्गारोहण करावं. या इच्छेनं मग पांडव स्वर्गाच्या दिशेने उत्तर दिशेकडे निघू लागले. परीक्षिताला हस्तिनापुराच्या सिंहासनावर धर्मराजाने बसवलं आणि अनिरुद्ध पुत्र वज्र याला मथुरेच्या राज्यावर त्यांनी राज्याभिषेक केला. श्रीकृष्णांचं वैकुंठ गमन झालं हे कळल्यानंतर बर का, हे समजल्यानंतर विदुरानं सुद्धा प्रभास क्षेत्री शरीराचा त्याग केला आणि सर्व पांडव उत्तर दिशेकडे त्यांनी प्रस्थान केलं. आता आपण आदि शंकराचार्यांचे पूजा किंवा पूजा विधी याबद्दल काय मत आहेत ते जरा आपण बघूया. पूजा म्हणजे आपण काय म्हणतो, आपली साधना असते, आपली उपासना असते. उपास्य दैवत हे साधारणपणे आदि शंकराचार्यांनी नेमलेल्या पंचायतन पूजेमध्ये
जे 5 देव आहेत, कोणकोणते, की भगवान विष्णू, शिव, एखादी देवता, गणेश आणि सूर्य देवता, यापैकी एकाची तरी आपण मनोभावे आराधना करत असतो. परंतु खरी पूजा ही केव्हा समजली जाते, तर जेव्हा साधक हे लक्षात घेतो की आपल्या देहरूपी मंदिरामध्ये आपल्या देहरूपी मंदिरामध्ये साक्षात परमेश्वर हृदय गुहेमध्ये प्रत्येकाच्या स्थित आहे. ही जेव्हा भावना, ही जाणीव जेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये जागृत होते, तेव्हा आपण आपल्यातील परमेश्वराचं भान ठेवून आपल्यामधील स्थित असलेल्या ईश्वराचं स्मरण ठेवून आपण जेव्हा योग्य सत्कर्म करून वागू लागतो, तेव्हा ती खऱ्या अर्थानं पूजा होते. आपला अहंकार जोपर्यंत विकाराने ग्रासलेला आहे, म्हणजे लोभ, मत्सर, द्वेष, संताप, या सगळ्या विकारांनी आपला अहंकार हा दूषित जोपर्यंत झालेला आहे, तोपर्यंत आपली पूजा सर्वार्थानं सिद्ध झाले असं आपल्याला म्हणता येणार नाही. पूर्णपणे जेव्हा आपण परमेश्वराजवळ आपला अहंकार समर्पित करतो आणि त्याच वेळेला आपल्याला खऱ्या दृष्टीनं ईश्वराची अनुभूती येते आणि तेव्हाच आपली पूजा सुफल संपन्न झाली असं आपल्याला म्हणता येतं. शरीर आपलं हे देवालय आहे, हे प्रत्येक भक्तानं जाणून घेतलं पाहिजे आणि आत्मा हा त्यातील निरंजन देव आहे. आपल्यामध्येच तो आहे. तेव्हा ती जबाबदारीची जाणीव घेऊन आपण अशा प्रकारे वागलं पाहिजे की आपल्यातील ईश्वर कधी दुखावला जाणार नाही. मी कोणतंही पाप कर्म करता कामा नये की ज्यानं माझा ईश्वर माझ्यावर अप्रसन्न होईल. ती खरी पूजा आणि उपासना समजणं अभिप्रेत आहे. यावरून मला एक छोटीशी भक्ती कथा आपल्याला सांगावीशी वाटते. कथा आहे पुनीतावतीची, बर का, जिला साक्षात देवाची आई असं म्हटलं जातं. जिच्या हाकेला साक्षात शिवशंकरांनी येतो ग आई अशी साथ दिली, ती पुनीतावती, संत पुनीतावती. जन्म 15व्या शतकामध्ये काराईक्कल, तामिळनाडू इथे झालेला होता. तिचं लग्न परमदास नावाच्या श्रीमंत धार्मिक व्यापाराशी झालं. तो अत्यंत सत्शील आणि चांगल्या वृत्तीचा व्यापारी होता. त्यांचं एक दुकान होतं, घराच्या बाजूलाच त्यांचं दुकान होतं. नेहमीप्रमाणे एकदा सकाळी तो दुकानामध्ये गेला आणि एका गृहस्थानं त्याला 2 आंबे भेट म्हणून दिले. मग त्यानं आपल्या नोकराकरवी ते 2 आंबे घरी पाठवले, बर का. आणि मग झालं काय की काही वेळाने पुनीतावती म्हणजे त्याची पत्नी, तिच्या घरामध्ये एक अतिथी भिक्षा मागण्यासाठी आला. आता याला काय देऊ मी, माझा स्वयंपाक तर अजून तयार नाहीये. तेवढ्यात तिला आठवलं की आत्ताच दुकानातला नोकर 2 आंबे देऊन गेलाय. तिनं त्यातला एक आंबा अतिथीला दिला. अतिथीनं तिला आशीर्वाद दिला आणि तो निघून गेला. मग दुपारी परमदास, तिचा पती, दुपारी घरी जेवायला आला. त्याला आंब्याची आठवण झाली आणि तो तिला म्हणाला, अगं आंबा दे ग. पुनीतावतीनं आंबा दिला, पण त्याच वेळेला तिला त्याला सांगण्याचं धैर्य झालं नाही की दोघांपैकी एक आंबा मी एका अतिथीला दिला. आणि मग हा आंबा खाल्ल्यानंतर
तो म्हणाला, अगं दुसरा आहे ना, तो पण जरा देशील का मला, मला आवडलाय. आता पुनितावतीला काय बोलू हे कळेना, कारण तिनं तर आधी सांगितलं नव्हतं, करू काय आता, ऐन वेळेला काय सांगू, आणि माझा पती माझ्यावर आता विश्वास ठेवेल का. ती आतमध्ये गेली आणि अत्यंत आर्तपणे तिनं शिवाची करुणा भाकली. ती अगदी लहानपणापासून भगवान शंकरांची परमभक्त होती आणि तिनं काकुळतीनं प्रार्थना केलं की काही करून मला एक आंबा माझ्या हातात द्या. आणि खरोखरीचा एक आंबा तिच्या हातामध्ये आला आणि तिनं तो परमदासला, तिच्या नवऱ्याला दिला. आता ते साक्षात देवानं दिलेलं आम्रफळ, त्याची गोडी ती काय वर्णावी. हा, परमदासानं तो स्वर्गीय असा आंबा खाल्ला आणि तो म्हणाला की हा आंबा काही वेगळाच लागतोय. हा, तेव्हा मात्र पुनितावतीचा धीर सुटला आणि तिनं सगळं खरं काय ते त्याला सांगून टाकलं, असं असं झालं. तेव्हा परमदासला असं वाटलं, असं कसं घडेल. हा, कोणी आंबा संपला म्हणून देवाजवळ मागावं आणि त्यानं हातात द्यावं, असं काही घडतं का कधी कुठे. तो म्हणाला, छे, माझा काही तू सांगतेस त्याच्यावर विश्वास बसत नाही. आत्ता माझ्या समोर परत एकदा भगवान शिवशंकरांना तू आंबा दे म्हणून द्या म्हणून असं सांग, बघतो मी खरोखर तुझ्या हातामध्ये आंबा येतोय का. आणि खरोखर दुसऱ्या वेळेला सुद्धा तिनं करुणा भाकल्यानंतर एक आंबा तिच्या हातामध्ये आला आणि ते प्रत्यक्ष तिच्या नवऱ्याने डोळ्या देखत बघितलं. ते सगळं बघितल्यानंतर तिचा नवरा अतिशय अस्वस्थ झाला, अगदी बेचैन झाला. ही कोणीतरी अत्यंत सामर्थ्यवान अशी स्त्री आहे, ही कोणी साधी सुधी नाही, असं त्याच्या मनानं घेतलं. आणि आपण हिचा पती होण्याची आपल्याजवळ योग्यताच नाही असं त्यानं मनानं घेतलं. हिचा त्याग करणं हेच योग्य ठरेल असा विचार करून तो तिला न सांगता गुपचूपपणे व्यापारासाठी म्हणून बाहेर जातोय असं सांगून जो बाहेर गेला तो परत आलाच नाही. बरेच महिने पुनितावतीनं इकडे त्यांची वाट बघितली. शेवटी एका नातेवाईकानं तिला सांगितलं की अगं मी तर त्याला मदुराईमध्ये बघितलं. हिचा काय विश्वास बसेना. तेव्हा ती त्यांच्या बरोबर मदुराईला गेली आणि जेव्हा रस्त्यामध्ये साक्षात परमदास तिचा पतीच तिला योगायोगानं तिथे रस्त्यामध्येच भेटला, तेव्हा तिची खात्री पटली. अचानकपणे पुनितावतीला रस्त्यामध्ये बघून परमदास अतिशय घाबरला आणि त्यानं साक्षात पुनितावतीला लोटांगण घातलं आणि तो म्हणाला, मला क्षमा कर, मला तुझ्यासारख्या असामान्य दैवी स्त्री बरोबर संसार करण्याचं धैर्य माझ्यामध्ये उरलं नाही, म्हणून मी मदुराईला इथे आलो. मी दुसरं लग्न केलं आणि आम्हाला मुलगाही झालाय, कृपा करून आम्हाला क्षमा कर. तो तिची विनवणी करू लागला. त्याच्या शब्दांबरोबर बर का पुनितावतीचं एका क्षणात संसाराचे सारे बंध तिचे तुटून गेले आणि एका वैराग्यशील भूमिकेमध्ये ती जाऊन पोचली. तिनं अत्यंत मोकळ्या मनानं परमदासला क्षमा केली आणि मग ती जी वळली ती भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये एका जाऊन पोचली आणि आर्तपणे तिनं भगवान शिवशंकरांना हाक मारली. आणि असं सांगण्यात येतं की तिच्या हाकेला साक्षात भगवान शिवशंकर धावत आले. येतो ग आई असं म्हणत ते धावत आले. तर अशी संत पुनितावती.
एपिसोड 5 याची मी आता सांगता करणार आहे. कोणताही हेतू मनामध्ये न ठेवता निव्वळ आणि निव्वळ प्रेमभाव ठेवून ईश्वर स्मरण करावं असं हे पवित्र मंगलमय भागवत पुराण आपल्या सगळ्या भक्तांना सांगत आहे. शांडिल्य सूत्रामध्ये असं म्हटलंय की परमप्रेम, उत्कट भक्ती आणि समर्पण म्हणजे भक्ती. कुठलीच अपेक्षा भक्तानं ठेवता कामा नये. अगदी साक्षात मोक्षाची सुद्धा अपेक्षा भक्तानं ठेवू नये. निर्हेतुक असं प्रेम उत्कटपणे भगवंतांवर करावं. हेची दान देगा देवा, हेची दान देवा, विसरन मावा तुझा, विसरन मावा. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, अहो मुक्ती किंवा मोक्षाची सुद्धा अभिलाषा आम्ही ठेवत नाही आहोत. अशी ही निरपेक्ष भक्ती, निरपेक्ष प्रेम आपल्याला सुद्धा जमू दे, हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की अमृताचे डोही या YouTube वरील माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, हीच माझी नम्र विनंती आहे. सांगता करण्याआधी गजर करते आणि मग सांगता करते. लवकरच एपिसोड 6 तुमच्या भेटीला घेऊन मी येत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.